अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। लाडकी बहीण योजना आली आहे आणि जे पैसे देते लोकांना ते महाराष्ट्रावर आर्थिक बोझ होत आहे आणि कर्मचाऱ्यांना पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे वाचणार नाही। हे सत्य आहे। सर्व योजना या राज्यातल्या बंद केलेल्या आहेत। कर्मचाऱ्यांचे पगार यापुढे होतील की नाही सरकारी अशी चिंता सगळ्यांना वाटते। अनेक ज्या सरकारी संस्था आहेत, होमगार्ड असतील बरं का, पोलीस दल असेल, त्यांनाही भविष्यात पगार मिळतील की नाही लाडका बहीण योजनेमुळे अशी भीती आता व्यक्त होते आहे। कारण निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींची मतं मिळावीत यासाठी सर्व निधी हा त्या योजनेकडे वळवलेला आहे। आणि एवढंच नव्हे तर या योजनेचं श्रेय घेण्यासाठी 3 पक्षामध्ये चढाओढ सुरू आहे। मी आजच पाहिलं, मुख्यमंत्री लाडकी बहीण अशी योजना आहे, बरोबर ना? पण देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी डेटा वापरून सर्व लाडक्या बहिणींना एक पत्र पाठवलेलं आहे। त्याच्यामधून मुख्यमंत्री हा शब्द वगळून बरं का, आपल्या लाडक्या बहिणींना त्याने जे पत्र पाठवलं त्यात मुख्यमंत्र्यांचा उल्लेखच टाळलेला आहे। याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींचं श्रेय घेण्यासाठी 3 पक्षामध्ये चढाओढ सुरू आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण त्यातला मुख्यमंत्री शब्द वगळल्याचे पत्र माझ्याकडे आहे आणि स्वतः